तुम्ही बघू शकता संत नामदेव पायरी हे मेन द्वार आहे मंदिराचं. खूप जास्त या ठिकाणी बघू शकता तुम्ही मंदिराचा कळस आणि ही मंदिराची पूर्ण रचना. खूप सुंदर असे 3 स्तंभ या ठिकाणी. हा बघू शकता तुम्ही जेजुरीगड. आम्ही जेजुरी या ठिकाणी स्टेला थांबलो होतो आणि आता आम्ही निघालोय माऊलींच्या दिंडीच्या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही जेजुरी ते लोणंद प्रवास करून फायनली पोहोचलेलो आहे लोणंद या ठिकाणी. आणि तुम्ही बघताय या ठिकाणी वारकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आजचा जो ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम आहे तो लोणंद या ठिकाणी होता. कालचा मुक्काम लोणंद या ठिकाणी होता. आज दिंडी लोणंदवरतून तरडगाव या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. हे मी तुम्हाला दाखवतोय. लोणंद शहर कशा पद्धतीनं माऊलींची पालखी आल्यावर गजबजून जातं. अनेक पालख्या, अनेक दिंड्या या रथामागे रथापुढे असतात. सर्व दिंड्यांचे जे वारकरी असतात ते सर्व या ठिकाणी हा बघू शकता तुम्ही संत सनाजी महाराज जन्नाडे यांचा रथ आहे. असे अनेक रथ या ठिकाणी लोणंदमध्ये दाखल झाले होते आणि या ठिकाणी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घेतलं जाते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे. आलेलो आहे पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं दर्शन करण्यासाठी. नुकतंच 7 ते 8 दिवसांवरती आषाढी एकादशी येऊन ठेपलेली आहे. त्या मुहूर्तावर आम्ही देखील विठ्ठल रखुमाईचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुम्ही बघताय खूप अशी गर्दी आहे या ठिकाणी आणि जय्यत तयारी देखील सुरू आहे. प्रत्येक गोष्टीचं काम या ठिकाणी बारकाईने केलं जातं आहे. कारण आषाढी एकादशीला या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि हे माझ्यासोबत असलेले माझे 3 पार्टनर, आमचे साडू, तसंच नितेश दाती सर आणि आमच्या गाडीचे ड्रायव्हर, आम्ही चौघे आलो आहे पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा वारीचा लुक या ठिकाणी रस्त्यांवर देण्यात आलेला आहे. कारण आता सर्व गावांतून ज्या दिंड्या असतील, ज्या वाऱ्या असतील ते या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे सुंदर असं नक्षीकाम वारकऱ्यांचं या ठिकाणी केलेलं आहे. तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम पुतळा देखील आहे. आणि या ठिकाणी आहे मंदिर या ठिकाणी. आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे. हे तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही जो मंदिराचा परिसर आहे तिकडे आलेलो आहे आणि समोरच आपल्याला दिसतंय पश्चिम द्वार. या ठिकाणी खूप जास्त गर्दी आज आहे. त्यामुळे आम्हाला पण कळत नाही आहे की दर्शनाला किती वेळ लागेल. बघूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता संत नामदेव पायरी हे मेन द्वार आहे मंदिराचं. खूप जास्त गर्दी आहे या ठिकाणी. मित्रांनो, ही आहे चंद्रभागा नदी, ज्याच्या किनारी पंढरपूर हे गाव वसलेलं आहे. खूप सुंदर आणि विहंगम असं दृश्य आहे. खूप जास्त गर्दी आहे आणि लवकरच आषाढी एकादशी देखील येत आहे. त्यामुळे येथे जय्यत अशी तयारी देखील चालू आहे. सर्व प्रिपरेशन चालू आहे. कारण जवळजवळ 20 ते 25 लाख वारकरी भाविक या ठिकाणी येतात. त्यातील बरेच भाविक वारकरी हे या ठिकाणी स्नान करत असतात. त्यामुळे या चंद्रभागा नदीला फार असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. नदीच्या भोवती अनेक मंदिरं आहे आणि या ठिकाणी अनेक भाविक हे मनोभावे स्नान करण्यासाठी येतात आणि मातेचा आशीर्वाद घेत असतात. हे बघू शकता पूर्ण पंढरपूर शहर हे चंद्रभागेच्या किनारी वसलेलं आहे. त्यामुळे या नदीला विशेष असं महत्त्व या पंढरपूरच्या इतिहासात प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी अनेक भाविक या चंद्रभागेवरती येत असतात. या ठिकाणी एंट्री आहे चंद्रभागेवर येण्यासाठी आणि पूर्ण पंढरपूर शहर या चंद्रभागेच्या नदी किनारी आपणास दिसून येते. समोर जो दिसतोय तो महाप्रसाद घाट आहे. खूप सुंदर असा इस्कॉन घाट म्हणतात त्याला ॲक्च्युली बनवलेला आहे. तिकडे देखील भाविक मनोभावे जात असतात आणि त्याचे देखील दर्शन करत असतात. अशा पद्धतीनं हे चंद्रभागेचं रूप आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी दर्शनाची रांग आहे, जिला आपण बारी असे म्हणतो, ती या ठिकाणी आपल्याला दिसते. जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरची बारी
आजच्या या दिवसात लागलेले आहे आणि आजपासून आषाढी एकादशीला ठीक 10 दिवस राहिल्या कारणाने आजपासनं 24 तास खुले दर्शन या ठिकाणी मंदिरात उपलब्ध करून दिलेलं आहे. गाईज या ठिकाणी मी माझे जे साडू आहे सोपान लोणारे तसंच नितेश दातीर सर यांच्यासोबत पंढरपूर दर्शन या ठिकाणी आलो होतो. नुकतंच आषाढी एकादशी देखील येते, त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंढरपूरला आलो होतो. आमचं खरं एम हे जी माऊलींची पालखी आहे जी लोणंदवरून पुढे येणार होती 8 किलोमीटर तिथे येण्याचं होतं. मात्र काही कारणास्तव आम्ही पायी चालू शकलो नाही. मात्र आम्ही माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन डायरेक्ट पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहे आणि पंढरपूर या ठिकाणी जबरदस्त गर्दी असल्यामुळे दर्शनासाठी तब्बल 7 ते 8 तास लागणार आहे. त्यामुळे आम्ही इथले दर्शन आजच्या दिवस थांबवून रूम घेऊन आराम केलेला आहे. आम्ही उद्या सकाळी पहाटे दर्शन करून पुन्हा घरी येणार आहे. तरी आम्ही पंढरपूरचा हा प्रवास, ही जर्नी कशी एन्जॉय केली हे नक्की तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा. नमस्कार सर्वांना. आम्ही काल जी ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी त्यासाठी आलो होतो. लोणंदपासून तरडगावपर्यंत 8 किलोमीटरचा पायी प्रवास आम्ही करणार होतो, पण गडबड अशी झाली का आम्हाला टायमिंग माहीत नव्हता आणि आम्ही काल संध्याकाळीच जेजूर या ठिकाणी मुक्कामी आलो आणि सकाळी आम्ही दिंडीकडे आलो. पण दिंडीला निघायला टाईम होता, मग आम्ही ते स्किप करत डायरेक्ट पंढरपूरला आलो. पंढरपूरला इतकी भयानक गर्दी आहे की जवळजवळ दर्शनाला 8 ते 10 तास लागणार आहे. सोपान लोणारे आमचे साडू आहे, नितेश दातीर सर, आम्ही तिघं पंढरपूरला आलेलो आहे आणि दिवसभर खूप एन्जॉय केलेला आहे ॲक्च्युली. कारण आषाढी वारी लवकरच येत आहे आणि वारीच्या निमित्ताने पंढरपूरचं जे वातावरण आहे ते खूप भरून गेलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये जे वारकरी किंवा ज्या दिंड्या आहे त्या येण्यासाठी पंढरपूर पूर्णपणे सज्ज झालेले आहे. आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे, तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा. अजून पुढे जे काही आम्ही मुमेंट्स एन्जॉय करणार आहे ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो. रामकृष्ण हरी. तर आम्ही पंढरपूर या ठिकाणी स्टेसाठी हा रूम घेतला होता. खाली हॉल, वरती किचन, वॉशरूम वगैरे. या रूमवरती आम्ही रात्रभर स्टे केलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणाहून जर आपण गेलं तर अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच फक्त 2 मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे. त्यामुळे हा रूम आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने पंढरपूरमध्ये भेटला आणि आम्ही काल रात्री दर्शन केलेलं आहे विठू माऊलीचं. हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपल्या विठू माऊलीचं मंदिर. तिकडचं जे मंदिर आहे ते विठ्ठलाचं आहे आणि इकडचं मंदिर जे आहे ते रुक्मिणीचं आहे. आणि इथून जर बघितलं तर हा आमचा रूम. हे बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा कळस. खूप जास्त गर्दी झालेली आहे सकाळच्या वेळात, जबरदस्त गर्दी झालेली आहे. हा आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा पश्चिम द्वार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंढरपूरची बाजारपेठ गर्दीने अगदी गजबजून गेलेली आहे आणि खूप मनमोहक दृश्य हे आपण पंढरपूर या ठिकाणी बघतोय. इथे आम्ही या ठिकाणी मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि काही थोड्या दिवसांवरती आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असल्या कारणाने वारकऱ्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होत असते आणि बरेच वारकरी हे आपल्या दिंडीतून येऊन आधीच विठुरायाचं दर्शनही घेत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी लगबग ही पंढरपुरात सुरू आहे. हे बघू शकता तुम्ही पंढरपूरचा परिसर. आता आम्ही निघालेलो आहे आपल्या घराच्या दिशेने. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही या ठिकाणी करमाळा येथे असलेले कमला भवानी मंदिर संस्थान या मंदिरात आलेलो आहे. या ठिकाणी जो काही दिवसांपूर्वी सैराट पिक्चर गाजलेला होता त्याची शूटिंग या ठिकाणी घेतलेली होती. सैराट पिक्चरची शूटिंग या करमाळा भवानी मंदिर संस्थानमध्ये झालेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणाहून या मंदिराची एंट्री आहे आणि आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. खूप सुंदर अशी कलाकृती या मंदिराची आहे, जबरदस्त. हे बघू शकता.
खूप सुंदर कलाकृती आणि जे जुनं बांधकाम म्हणतो आपण त्या बांधकामात हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही देवीचं मंदिर. या ठिकाणी सैराट पिक्चरची शूटिंग झालेली आहे. या ठिकाणी कमला भवानी मंदिर संस्थान खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर सारख्या शहरात एवढं मोठं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी ज्या ठिकाणी सैराट पिक्चरची शूटिंग झाली होती तिथे चाललेलो आहे ते बघण्यासाठी. ती वीर जे 12 वाजता ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता हा मंदिराची भव्य असा परिसर आणि सुंदर आणि खूप छान वाटलं आम्हाला या मंदिरात जाऊन, कारण मी माझ्या आयुष्यात प्रथमच या मंदिरात गेलो. आपण जेव्हा पंढरपूरवरून नगर मार्गे निघतो सोलापूरकडे तेव्हा आपल्याला हे मंदिर रस्त्यात लागते. नक्कीही तुम्ही कधी जर या मार्गे आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील या ठिकाणी होती. अनेक नागरिक महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सैराट या पिक्चरची शूटिंग झाली होती. हेच ते 12 आहे. या ठिकाणी सैराट या पिक्चरच्या गाण्यातले अनेक सीन शूट झालेले आहे. आणि हे ठिकाण आहे कमलादेवी मंदिर संस्थान बार्शी सोलापूर या ठिकाणी, जे बघण्याचा योग आम्हाला या पंढरपूर टूरमध्ये आला. हे खरं तर नशिबाचाच एक भाग आहे, कारण आमचं असं काही ठरलेलं नव्हतं इथं जायचं, अचानक आम्ही गेलो. तुम्हीही या मंदिराला एक वेळ नक्की भेट द्या आणि या मंदिरात जाऊन कमला मातेचं दर्शन घ्या. नक्कीच खूप सुंदर असा नजारा या ठिकाणी आहे. अनेक असे मनमोहक दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. अशा पद्धतीनं आमच्या प्रवासाचा शेवट आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन केला. तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.